3 गायींपासून सुरुवात केलेली आहे याची. नमस्कार, माझं नाव यासिन नजीब खान, राहणार लवळ, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आपला लवळ या ठिकाणी खान डेअरी फार्म या नावाने एक लहान मोठ्या 50 गायींचा गोठा आहे. तर काय सांगाल, कशी सुरुवात झाली होती? तर ह्याची सुरुवात 2007 मध्ये केलेली आहे. 3 गायींपासून सुरुवात केलेली आहे ह्याची. तर ह्याच्यामध्ये ज्या आपल्या घरी ज्या कालवडी तयार झालेल्या आहेत त्याच कालवडीपासून आपण पुढे संख्या वाढवलेली आहे. पण बाहेरून गायी वगैरे परत विकत आणल्या नाहीत. तर आज त्या घरची सगळी आपली ब्रीड आहे. तर त्याच्यामध्ये लहान मोठे सर्व 50 प्राणी आहेत आपल्या. त्याची काळजी कशी घेत आहे? तर ह्याच्यामध्ये काळजी म्हणजे थोडंसं गायींच्या ह्याच्यामध्ये मास्टार्टीचा थोडा प्रॉब्लेम येतो. तो थोडासा स्वच्छतेचं जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तो पण प्रॉब्लेम एकदम कमी होतो. आणि आपल्या वातावरणामध्ये सेट झालेल्या गायी असल्यामुळं त्यांना बाहेरचे जे आजार वगैरे आहेत तर त्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे त्यांचा रेजिस्टन्स किंवा आपल्या वातावरणामध्ये किंवा सगळं मालक जे आहे ते सर्व नवीन, त्यांना कोणतीही गोष्ट नसती. लहानपणापासून जे चारा वगैरे आहे जो आपला इथला वातावरण जे असेल ते सर्व त्यांना मॅच झालेलं असतं. त्याच्यामुळे खाण्यापिण्याचं शेड्यूल कसं आहे? खाण्यापिण्यामध्ये सर 2 टाइम देतो चारा मी, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, असं 2 टाइम चारा असतो. आणि मग याचं दूध कसं आहे? दूध पण सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा 2 टाइमच काढलं जातं ह्यांचं. तर सर्व गायी ज्या आहेत आपल्या ह्या दिवसभराचं त्यांचं 25 ते 30 लिटर दूध त्या हिशोबाने सर्व गायी आहेत आपल्याकडच्या त्या रेंज मधल्या. काय किती खर्च येतो सगळा महिन्याला? तर खर्च म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आमचा जो खर्च आहे तो फक्त खुराकावरतीच येतो खर्च. आणि बाकी थोडासा मेडिसिनवरचा खर्च, कारण बाकी चारा वगैरे सर्व आमचा घरचा आहे. आणि गायी पण स्वतः घरच्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ती गायी विकत आणलेली नाही किंवा तिचा पैसा फेडण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. तर ते फक्त आम्हाला मेंटेनन्स जो येतो तो फक्त खुराक आणि मेडिसिन, एवढ्या 2च गोष्टीचा मेंटेनन्स आहे. काय किती फायदा होतो तरी काय? ह्याच्यामध्ये सर थोडंसं दुधाचे रेट कमी जास्त होतात, त्याच्यामुळे प्रॉफिट थोडं कमी जास्त होत आहे. दुधाचे रेट जर कायमस्वरूपी 35 ते 40च्या दरम्यान राहिले तर प्रॉफिट चांगला होऊ शकतो. पण ज्यावेळेस 22-25 रुपयाचा रेट येतो तर त्यावेळेस मात्र थोडासा नुकसान किंवा नफा कमी राहतो. काय तरुणांना काय आवाहन करा? ह्या व्यवसायामध्ये कसं आहे, संयम खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये एक गाय तुम्ही बाजारातून आणली तर जवळपास 1 लाख रुपये किमतीची असते. ती गाय घेताना तुम्हाला चांगल्या क्वालिटीची मिळणं किंवा आजारी नसलेली मिळणं किंवा तिच्यामध्ये काही फॉल्ट नसलेला मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण कधीही घेताना गायी ह्या बाजारातून घेण्यापेक्षा जर तुम्ही शेतकऱ्यांच्या गोट्यावरून घेतल्या तर तुम्हाला फसण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि त्याच्यातून तुम्हाला 100% नफा मिळू शकतो.